हाय हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज सकाळी सकाळी व्लॉगला सुरुवात केली आणि आत्ता मी निघाली आहे थोडंसं सामान घेण्यासाठी। भाज्या संपल्या होत्या, फ्रूट्सही संपले होते, तर थोडे फ्रूट्स आणि भाज्या घेऊन येते आणि 1-2 दिवसांनी माझी किट्टी आहे, त्यासाठीही मला भाज्या लागणार आहे, म्हणजे मी पावभाजी बनवणार आहे म्हणून। तर जायच्या आधी मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन नेहमी लावते। जेव्हाही बाहेर पडायचं असेल तेव्हा सनस्क्रीन कधीच विसरू नका। आपण विचार करतो की ऊन नाही आहे म्हणून आपण सनस्क्रीन लावत नाही, पण ते कधी स्किप करायला नाही पाहिजे। आणि लिप ग्लॉजही, म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या मी कधीच विसरत नाही, सनस्क्रीन, लिप ग्लॉज आणि परफ्यूम। तर हे सगळं करून झालं आहे आणि सध्या माझ्या केसांचं असं झालं आहे की 4 महिने होत आले आहेत जी ट्रीटमेंट केली होती त्याला, आणि थोडे केस आता समोरच्या साईडने थोडेसे रफ वाटायला लागले आहेत। जेव्हा केले होते तेव्हा अगदीच सॉफ्ट होते। मला वाटतं की 6 महिने टिकतील, त्यानंतर परत मला एक केराटिन ट्रीटमेंट घ्यावी लागेल। तर हे सगळं आवरून मग मी ब्रेकफास्ट ऑलरेडी तयार करून ठेवला होता, तर जायच्या आधी ब्रेकफास्ट करून जाते, म्हणजे तिकडून आल्यानंतर मग मला फक्त स्वयंपाक करावा लागेल। आणि सध्या गरबा प्रॅक्टिस चालू आहे, त्यामुळे पाय इतके दुखत आहेत आणि माझ्या डाव्या पायाचा ऑलरेडी प्रॉब्लेम आहे। आफ्टर डिलेवरी माझा तो पाय खूप दुखतो। बऱ्याच जणांना काही ना काहीतरी आफ्टर डिलेवरी अशा आजार किंवा मग असं काहीतरी लागून जातं जे नेहमीसाठीच असतं, त्यातलाच हा एक प्रकार, एक कमरेचं दुखणं आणि दुसरं पायाचं दुखणं। तुमच्यासोबतही असं काहीतरी झालं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। बाहेर इतकं जास्त ऊन आहे। पहिले इतका पाऊस होता की बाहेर पडता येत नव्हतं आणि आता ऊन इतकं आहे, घरात काहीच वाटत नाही, पण बाहेर पडलं तेव्हा आपल्याला समजतं। आणि स्टार बाजारमध्ये इतकी गर्दी होती जे सामान घेतलं त्याचं वेट करण्यासाठी, आणि त्यामुळेच इतका वेट करावा लागला की खूप उशीर झाला। असं वाटलं उगाच गेले त्या स्टार बाजारमध्ये, 15-20 मिनिटाच्या कामाला 1 तास लागला, इतकी गर्दी होती। आणि त्या गर्दीमध्ये मिरचीचा ठसका सगळेजण करत होते, पण कोणी काही जायला तयार नाही। आणि एकदा का लाईनमध्ये लागलं की मग असं वाटतं की चला आता लागलोच आहे तर हे काम पूर्ण करून घेते। तर तिथे वेळ गेला आणि त्यानंतर मला काही प्लेट्स आणायच्या होत्या। 1-2 दिवसात माझी किट्टी आहे त्यासाठी, आणि ऑक्सिडाइज ज्वेलरीही बघितली, पण सध्या त्यांचा मालच ओपन नाही झाला आहे आणि त्यांनाही इतकं कन्फ्युजन होतं आलं आहे की नाही आलं आहे। म्हटलं राहू द्या, अजून 2-3 दिवस वाट बघते। ॲक्च्युली 3-4 दिवसांनी आता नवरात्रच चालू होईल 15 तारखेपासून, आज 11 तारीख आहे, पण ठीक आहे अजून 2 दिवस थांबते। माझी किट्टी झाली की मग 1 दिवस पिंपरीमध्ये सॅटर्डेला या किंवा मग संडेला जाऊ। संडेला तर नवरात्रच चालू होते, तर सॅटर्डेला एक राऊंड मारेल, म्हणजे काही ज्वेलरी घ्यायची असेल, मला नथ घ्यायची आणि बँगल्स घ्यायचे आहेत। ज्वेलरी माझ्याकडे आहे आता भरपूर, आणि इतका वेळ गेला ना, आणि त्यात ऊन इतकं आहे की सगळंच कठीण झालं होतं। आणि स्वयंपाक फक्त मी कुकर, डाळ भात झाला आहे, बाकीचं सगळं राहिलं। मला वाटलं की अर्ध्या तासात मी रिटर्न येईल, पण जवळपास आता 12:30 वाजले। आता परत खाली जाऊन रियांशला आणायची वेळ झाली, त्याचा स्कूल टायमिंग सध्या एक्झाममुळे 12:30 वाजता येत होतो, अदरवाईज उशीर होतो। तर आता त्याला आणायला जाते आणि त्यानंतरच मग स्वयंपाकाची तयारी करते। एकदा का स्कूलमधून घरी आलो की खूप भूक लागते। मलाही माझं लहानपण आठवलं, मग शाळा लवकर सुटली असू देत किंवा नेहमीच्या वेळेवर, पण घरी आल्यानंतर भूक लागते। तसंच रियांशचं झालं, आज स्वयंपाक रेडी नव्हता आणि त्याला काय द्यायचं खायला म्हणून चॉकलेट बर्फी होती आणि चिवडा होता, तो मी त्याला खायला दिला आणि जेवलो। त्यानंतर थोडासा आराम केला आणि फ्रीज सगळ्यात माझं कंटाळवाणं काम, मी सगळी कामं करेल, फक्त 2 कामं मी खूप टाळते। एक म्हणजे स्वतःसाठी एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं, आणि दुसरं म्हणजे फ्रीज साफ करणं। तर भाज्या ज्या आणल्या होत्या फ्रीज साफ न करताच मी तशाच ठेवल्या। 1 दिवस काढून मला फ्रीज साफ करावं लागेल। आणि ही जी विकर बास्केट आहे तीही बऱ्याच दिवसापासून तशीच होती, जे कांदे, बटाटे, लसूण आणला होता तो तसाच त्यात ठेवला होता। आणि म्हटलं की नाही, आता खूप कचरा होतोय आणि एखादा जरी कांदा खराब झाला तर सगळ्यांना तो वास लागतो आणि बाकीचे जे कांदे आहेत तेही खराब होतात, म्हणून मग विकर बास्केटही क्लीन केली, त्यात छान नवीन पेपर टाकले, कांदेही क्लीन करून छानपैकी त्यात ठेवले, बटाटे कांदे वेगळे ठेवले की तेवढा स्मेल येत नाही आणि ते लवकर खराब होत नाही। तर हे एक फायनली आज काम झालं आहे। फ्रीजचं काम लवकरात लवकर मी
करेल. रियांशला ट्युशनला सोडून आली आहे आणि सध्या गरबा प्रॅक्टिस आमची म्हणजे कधीतरी वेगळा टाईम होतो, कुणी येतं कोणी नाही येत, त्यामुळे सध्या असंच चालू आहे, कधी होतो कधी नाही होत. पण जेव्हा नवरात्र स्टार्ट होईल तेव्हा आय होप सगळेजण येतील, छान गरबा होईल. आता सध्या प्रॅक्टिस यासाठी चालू केली होती की सगळ्यांच्या स्टेप्स सारख्या आल्या पाहिजेत आणि ज्यांना येत नाही त्यांना शिकता येईल. तर आता मी रियांशला आणायला जाईन आणि खूप दिवसापासून मला एक गोष्ट करायची होती, ती म्हणजे जेव्हाही मी रियांशला सोडत होते ट्युशनला तेव्हा मध्ये एक मला गणपतीची मूर्ती अशी ठेवलेली दिसत होती आणि असं वाटायचं की का तिला असं एकटंच ठेवलं असेल. तुला उचलता नाही येणार रियांश? अरे तो खूप भारी आहे, असं वाटतं तुला उचलताना की तो खूप हलका आहे. थोड्या वेळासाठी 5 मिनिटासाठी उचलू शकशील आणि नंतर मग म्हणशील की माझा हात दुखतोय आणि पडला नाही पाहिजे तो. माझ्याजवळ गाडी आहे ना, आपण गाडीवर आलोय. मग कोणाला तरी ठेवून मागावं लागेल तो. रियांशलाही मी ती दाखवली आणि त्याचंही सारखं चालू होतं की चल मम्मा आपण तिला घरी घेऊन जाऊ आणि आपण जसं विसर्जन केलं आहे घरी तसं करू. आणि टाळता टाळता खूप दिवस झाले आणि रोजच जाताना तिच्याकडे लक्ष जात होतं त्या मूर्तीकडे. आणि फायनली आज डिसाईड केलं की नाही चला कोणीच घेऊन जाणार नाही आहे, आपणच तिला घेऊन जाऊ त्या मूर्तीला आणि तिचं विसर्जन करू. आणि जेव्हा बघत होते तेव्हा असं वाटलं की मूर्ती शाडू मातीची असेल, थोडंसं हात लावूनही बघितलं होतं, पण जेव्हा उचलली तेव्हा कळलं की प्लास्टर ऑफ पॅरिसची आहे. आणि मला वाटलं की प्लास्टर ऑफ पॅरिसची आहे तरी पण थोडीफार ती मेल्ट होईल, पण नंतर माझ्या काही फ्रेंड्स होत्या त्या बोलल्या की ही मेल्ट होत नाही, पण म्हटलं आता आणली आहे तर आपण विसर्जन करूच, भले मग एका साईडला ती ठेवता येईल अशी बाहेर ठेवल्यापेक्षा. आणि ती खरंच खूप वाईट वाटत होतं. प्लीज असं करू नका. आपण गणपती आणताना किती फेऱ्या मारतो, त्यानंतर 10 दिवस त्याचे लाड पुरवतो, आपणही एन्जॉय करतो, खूप साऱ्या गोष्टी करतो त्याच्यासाठी, आणि विसर्जन करताना मात्र अशा चुका आपल्याकडून होतात. ही तर एक मूर्ती आहे, अशा बऱ्याच मूर्त्या असतात. विसर्जनाच्या वेळी आपण बघतो की कसे गणपती आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे प्लीज असं करू नका. विसर्जन केलेल्या ठिकाणी एकदा जाऊन बघा आणि जर मूर्ती दिसेल तर ती घरी घेऊन या आणि त्याचं विसर्जन करा. बाप्पाचं विसर्जन करून आली आणि जो टब होता तो सध्या तिथेच आहे. नंतर मग त्याचं पाणी काढून ती माती तिथेच ठेवून देईल, म्हणजे झाडांना नाही टाकणार, ॲक्च्युली ती माती चिकट असते तर झाडात नाही टाकणार, एक साईडला टाकून देईल. जिथे सोसायटीच्या बाप्पाचं विसर्जन केलं होतं त्याची मातीही तिथेच ठेवली आहे. त्या मातीला आपण झाडात टाकू नाही शकत कारण ती चिकट असते. आणि फायनली इतके दिवसापासून मी म्हणत होते की मला घेऊन जायचे पण काही ना काही होत होतं. कधी कधी गाडी नसायची आणि तो भारी होता बाप्पांची मूर्ती, त्यामुळे रियांशलाही तो उचलता आला नसता आणि मलाही तो पायी घेऊन येता आला नसता. पण जेव्हा जेव्हा त्याला ट्युशनला सोडत होते तेव्हा तो दिसत होता आणि म्हणजे त्याच्याकडे बघितलं की असं वाटत होतं की कधी कोणीतरी घेऊन जा प्लीज, म्हणजे कोणीतरी नाही घेऊन गेलं तर मी घेऊन जाईल. पण आत्तापर्यंत शेवटी वाट बघितली आणि कोणीच पाहत होते त्याच्याकडे, लोक पाहून जात होते पण कोणी घेऊन जात नव्हतं. मग रियांशचंही सारखं चालू होतं की आज घेऊन जायचं आहे, उद्या घेऊन जायचं आहे. फायनली जी घरची माती होती तीही बकेटीतच होती एवढे दिवस, ती एका ताटात काढली, आता ती वाळेल. आणि असा विचार होता की ती बाप्पांची मूर्ती घरीच आणून विसर्जन करते, पण बकेट आपली छोटी असते आणि ती मूर्ती मोठी होती. तर मग सोसायटीचेच जे आहे त्यांना विचारलं की तो जो टब आहे त्यात विसर्जन केलं तर चालेल का, आणि त्यांनी हो बोलले, म्हणून मग तिथेच केलं. आणि आत्ता मला बरं वाटेल, म्हणजे रोज जाताना ती मूर्ती दिसणार नाही. फायनली बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन झालं. आणि असं जेव्हा काहीतरी आपण बघतो तेव्हा वाईटही वाटतं. आणि म्हणजे जेव्हा आपण बाप्पाची मूर्ती घरी आणतो तेव्हा किती गाजावाजा करत आणतो, मस्त छान सुंदर सजवतो, 10 दिवस 5 दिवस जितके दिवस असेल तितके दिवस मस्त लाड पुरवतो त्यांचे आणि आपणही एन्जॉय करतो. पण विसर्जनाच्या वेळी बऱ्याच जणांकडनं अशा चुका होत असतात. जेव्हा आपण विसर्जनाचे व्हिडिओज बघतो तेव्हा आपल्यालाही वाटतं की खरंच त्या तुटलेल्या मूर्त्या आणि ती माती, खूप वाईट वाटतं. तो व्हिडिओ नेहमी प्रत्येक वर्षी येतो, पण असं करू नका. म्हणजे बाप्पाची मूर्ती प्रॉपर विसर्जन करा त्याचं. बऱ्याच ठिकाणी कुंड तयार केलेले असतात, तर अशी ठेवून जाऊ नका कुठेही, विसर्जनच करा प्रॉपर. त्यापेक्षा मला वाटतं की जर असं करत असाल तर त्यापेक्षा बाप्पांची मूर्ती नाही बसवलेली बरी. पण प्लीज असं करू नका, कुणीही ती मूर्ती घेऊन जात नाही.
मीच इतके दिवस वाट बघत होती की कोणीतरी घेऊन जाईल का. फायनली ती तिथेच होती आणि आज मी डिसाईड केलं होतं की नाही, आज जर तिथे मूर्ती असेल तर मी घेऊन येईल. आणि मलाही चांगलं वाटलं की फायनली ती जी मूर्ती होती, मलाच कसं तरी वाटत होतं, मी शब्दात नाही सांगू शकत. रोज जाता येताना ती मूर्ती दिसत होती आणि तो बाप्पाच्या चेहऱ्याकडे अगदी मी पाहायची आणि चांगलं नव्हतं वाटत. आज मला चांगलं वाटेल आणि उद्या तर अजूनच, कारण जाताना ती मूर्ती दिसणार नाही. तर चला मग आता स्वयंपाकाची तयारी करते. नवरात्र जवळ येते आणि त्यासाठी मी दांडिया घेऊन आली आहे. आणि प्रॅक्टिससाठी सोसायटीमध्ये प्लॅनिंग होतं, पण कोणी येत नाही, कोणाचे टायमिंग्स जुळत नाही, त्यामुळे प्रॅक्टिस काही होत नाही. आता ॲक्च्युअल नवरात्रीच्या वेळी पण गरबा होईल की नाही माहिती नाही, पण मला आवडतो. मला येत नाही पण मला करायला आवडतो. जेवढा येत असेल तेवढाच. तर आय होप गरबा छान होईल. फर्स्ट इयर आहे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे असं वाटतं, पण बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही. आय डोंट नो कसा वेळ मिळत नाही. असतील बरीचशी वेगवेगळी रिझन, पण माझं असं असतं की प्रत्येक गोष्टीसाठी थोडा तरी वेळ देण्याचा मी प्रयत्न करते. मग मीही घरची कामं करते, माझाही मुलगा आहे, त्याची स्कूल आहे, अभ्यास आहे, माझं काम आहे एडिटिंगचं, ते करून प्रत्येक गोष्टीसाठी थोडासा वेळ देण्याचा प्रयत्न करते. आणि आपली इच्छा असेल, जर आपल्याला आवड असेल तर आपण त्यासाठी वेळ काढतोच असं मला वाटतं पर्सनली. बाकी ज्याच्यासाठी आपली इच्छा असते. मला वाटतं की गरबा सगळेजणं नवरात्रीच्या वेळीच डायरेक्ट येऊन गरबा करतील. आम्हाला असं वाटलं की ज्यांना येतात ते शिकवतील, पण बघू काय होतं नवरात्राच्या वेळी. तर चला, आता झाली आहे स्वयंपाकाची वेळ. बराच वेळ झाला खाली गप्पा मारत बसले होते, ते घेऊन आले आणि त्यानंतर मग गप्पा मारत बसले. तर आता स्वयंपाक करते आणि जी काही कामं केली ती आज दिवसभरात कंप्लीट पूर्ण झालेली आहे. आता फक्त स्वयंपाक करून जेवायचं आहे आणि परत रात्री जाईल. जर कोणी आलंच तर प्रॅक्टिस होईल. आणि चला मग आपण व्हिडिओलाही इथेच थांबवूया. उद्या भेटू एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. जर फर्स्ट टाईम तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. चला मग, बाय बाय.